आतलं दिसत म्हणजे हां मुलं जसं लक्षात त्या प्रेझेंटेशन बरोबर आहे सगळी मुलं सर गेलो होतो कुणाचं इलेक्शन कोणाचं बाकी इलेक्शन नाही सगळं आपलं दिसायला कोण बोलते बाकी ग्रुप नंबर 7 सिमरन म्हणून ऑटोमोबाईल या साइडने बोलेला आणि फर्स्ट इयरची ऑटोमोबाईलची ती पण तशी 7 योग्य आणि विषय कुठला घेते विनयभंग होणाऱ्या म्हणजे विनयभंग होतात का नाही त्याला सर मुलींच्या पोशाखाला जबाबदार करता येईल कोण बोलणार तेच लॉस केलं 7 योग्य सेवन कोण आहे रे सेवन योग्य आपला हां सेवनला योग्य शेअर कर कोण योग्य म्हणतो योग्य हे नाही हां योग्य हां सध्या संस्कृतीचं जरा सांगा आपली जरा आपल्याला तिथे शेअर उभा करायचा नाही आपल्याला ते पर्यटन स्थळ करायचं ते सदानंदची बाजू ही नव्हती मी म्हटलं तुला गोल करतो आमचा विषय आहे त्याला विषय बोलायला नव्हतं ते बोलला वाढत्या विनयभंगास मुलींचा पोशाख कारणीभूत ठरतो योग्य की अयोग्य त्यापैकी आम्ही योग्य या विषयाविषयी बोलणार आहोत तर मला असं वाटतं भारतीय समाजावरती संस्कृतीचा पगडा अगदी इसवी सन 16व्या शतकापासून छत्रपती स्वराज्य स्थापने केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चालत आलेला आहे त्यावरती आधुनिक भारतीय संस्कृतीमध्ये नऊवारी साडी असो किंवा कुर्ता पोशाख असो किंवा असे विविध प्रकारचे विविध पोशाख आहेत त्यानुसार ते पोशाख करत असतात परंतु आता सध्या आपण हल्लीचं जीवन बघितलं तर डर्टी पिक्चर आता पाहायलाच असेल त्यामध्ये तुम्ही बघू शकता किती शॉर्ट कपडे घातले जातात आणि तेवढंच त्याच कारणीभूत आहे की बलात्कार त्यांच्यावरती रेप करणं विनयभंग असो याकरता गोष्टी त्या फक्त तुमच्या शॉर्ट कपडे वापरण्यामुळे म्हणजे फक्त चिटोरे कपडे वापरण्यामुळे पोशाखात सुद्धा बदल झालेले आहे आणि पाश्चात्य संस्कृतीचं आपण जर अनुकरण स्वीकारलेलं आहे तर आपण सगळ्या गोष्टीतच त्यांची अनुकरण करतोय म्हटलं माणसाची मानसिकता का नाही बदलली मुलांची मानसिकता का नाही बदलली या गोष्टीमध्ये मला सांगावं वाटतं की आधुनिकतेच्या वाऱ्याबरोबर आपण बदलणं ही काळाची गरज आहे हे मी मान्य करतो परंतु पोशाख बदलणं ही काही घोषणावर नाहीये कारण शिक्षण या क्षेत्रात तुम्ही प्रगती करू शकता आज आपण इस्रो मध्ये बघितलं जातं फक्त एक लेडीज आहे जिला मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं परंतु फक्त शॉर्ट कपडे घालून पिक्चर मध्ये इकडून तिकडे फक्त हलवणं म्हणजे चुकीचं आहे सर्वसामान्य मुलींचा असा विषय नाही फक्त बघण्याची दृष्टी बदलली आहे मुलांची कारण कसं होतं नाही ज्या आता तुम्ही विचार करा फक्त तुम्ही कशात चांगले दिसता सवारी साडी म्हणजे तुम्ही ट्रॅडिशनल डे मध्ये ज्यावेळी जाता ट्रॅडिशनल डे मध्ये येतात त्यावेळी ट्रॅडिशनल डे मध्ये साडी ते घालता त्यामुळे तुम्ही दोन्हीचा कम्पेअर करा तुम्ही कशात चांगले दिसता याचा ह्यो मुद्दा असा नाही की आतापर्यंत दररोजच्या बातमीत एक तरी बातमी असते की बलात्कार झाला हा फक्त दररोजचा रेशो असतो फक्त जिल्ह्याचा राज्याचा विचार केला तर अशी संख्या वाढत देशाचा विचार करते ह्याच्यापेक्षा दुप्पट रेषा वाढत जाते त्यावरनं लक्षात ठेवा की आपण पुढे चुकतो म्हणजे आपला पोशाख कितपत योग्य आहे कितपत नाही स्त्रीचा दोष आहे असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे माणसाची मानसिकता सुद्धा चुकीची आहे मला स्त्रीच्या बोल मी तुला एक उदाहरण देऊ इच्छितो की आवाज येत नाही व्यक्ती स्वातंत्र्य हा विषय आपण मान्य करतोय तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनानुसार कपडे जसा हवा तसा मी तुला एक उदाहरण देऊ इच्छितो की एखादी मुलगी नऊवारी साडीमध्ये छान दिसते की बिकिनी मध्ये छान दिसते
ज्यावेळी तुम्ही ज्या ह्याच्यातनं जाता त्याच नजरेतनं ते बघत असतात. तुम्ही ज्यावेळी बिकिनी घालता त्यावेळी तुम्ही काय विचार करता हा पण विचार करा. ज्यावेळी तुम्ही शॉर्ट शर्ट किंवा जीन्स घालता त्यावेळी तुम्ही काय विचार करता हा पण विचार करा. तुम्ही नऊवारीचा सल्ला आम्हाला देता, तुम्ही धोतर घालून येता का? तुम्ही मला मुद्दा मुलींचा आहे. मुलीवरती विनय पण बोलतोय का याचा मुद्दा आहे आपला. वाढत्या विनय हा विषय आहे आपला. तुला मी सांगू इच्छितो आपला फक्त सांगली जिल्ह्याचा विचार आपण सांगू इच्छितो का तुम्ही म्हणताय, आमचा मुद्दाच ऐकून घेत नाहीये. तर तुम्ही तेव्हा तुमच्या मुद्द्याला मी सविस्तर उत्तर देतोय कारण तुम्ही 50% माझा मुद्दा मान्य केलेला आहे. नाही, भारतात स्त्री पुरुष समानता म्हणल्यावर स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते म्हटल्यावर मला नसते का मागं? खांद्याला खांदा लावून काम करू द्या ना, पण त्याकरता रेप बलात्कार होतात त्याचं काय? आतापर्यंतचा रेशो जो बघितला विनयभंगाचा 2010चा 700 सांगली जिल्ह्यातला 781 लेडीजवर विनयभंग झाला. हा फक्त पेपर आउट आहे आणि 2012 मध्ये 1507 झालेले. याचा जो डिफरन्स आहे हा म्हणजे विनयभंगाचा हा नेमका काय तर याच्या पाठीमागचं एकच कारण असू शकतं की मुलींचा पोशाख. मुलींचा पोशाख हे मेन कारण नाहीये तर मुलांची मानसिकता हे मेन कारण. नैसर्गिक आपलं काय निर्माण केलेलं आहे. नर आणि मादी निसर्गाने निर्माण केलेले आहे. त्यांच्यामध्ये आकर्षण असणं ही निसर्गाची गोष्ट आहे, निसर्गाने मंजूर केलेलं आहे. पण मला सांग शॉर्ट कपड्यात मुलीला बघितल्या मुलांच्या अवस्था काय होत असेल? तुम्हाला आवाज स्वतःचा पोषक स्वतः करावा ना, परंतु बलात्कार असो किंवा या गोष्टीला कारणीभूत कोण आहे? मग विनयभंग असो किंवा हातवारे करणं, इशारे करणं, जाता जाता शिट्टी वाजवणं, आपले आई वडील ते किती काळजीत असतात.